मित्रांनो, तुम्ही किती पण कुत्र्या शेपूट सरळ करा, ती वाकडीच राहणार आहे. तसं या प्रतीक शिंदेच झाले. या माणसाला पूर्ण महाराष्ट्रानं शिव्या दिल्या, ट्रोल केलं, रोस्ट केलं, तर सुद्धा हे माणूस सुधारायचं काय नाव घेणं झालाय. शेण खायचं ठरलंय तर खाणारच, खाणार, दाबून खाणार. म्हणजे चांगला असून दे किंवा बाद असून दे. असली याची डोक्याची मानसिकता झाल्या. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, या डॉबरमॅन कने ह्याच्याकडे दुसरा कुठला कंटेंट नाहीये, काय नाहीये. नुसता एकच कंटेंट आहे, कुठं तर माती बघायची, तिथं गाडी गार 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 फिरवायचं आणि गाडी कुठं तर पलटी करायची. त्याशिवाय दुसरा कुठलाच कंटेंट नाहीये. आणि शेवटला मग माती खायची आणि नंतर त्याच गाडीवर उभारून म्हणायचं, गाडी पलटी पलटी. तो माणूस कधी ट्रेंडिंगला राहण्यासाठी कोणत्या पण थराला जाऊ शकतोय. उद्या घर पेटवून कोळशाच धंदा घालेल, परंतु मात सोडणार नाही, असं याचं काम आहे. आणि वर तिथंच उभारून म्हणल, असली पाच घेऊ. मला काय म्हणायचं आहे, ह्याचे किती फ्युजा शॉर्ट झाल्यात काय माहित, त्या देवालाच ठाऊक याला कसा बनवलाय. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी, परत स्वागत आहे आपलं दे धक्का जागर बुक्का या कार्यक्रमामध्ये. मी तुमच्या सर्वांचा लाडका रोस्टर किडा नाना. मित्रांनो, या डॉबरमॅनने परवा कुठेतरी ड्रिफ्ट मारताना जी गाडी पलटी झाली. कसली पलटी झाली तुम्ही बघाच. नाही, जरा बघाच, ह्याचा माज बघाच तुम्ही. जर कोणी दुसरं व्यक्ती कोण असतं का त्या गाडीत, त्याची कवटी पुढे मेंदू हातात आला असता हो. अशी याची गाडी पलटी झाल्या. मी म्हणतोय वाचलाच कसं काय इथं, आणि बाहेर येऊन आणि डायरेक्ट म्हणतोय नवीन पलटी ट्रिपल एक्का लवकरच कमिंग सून. असले रेला करलाय किती माझी. कोणी किती हटला नाही रुबामध्ये आता हटला. ट्रिपल देखा आपने लापरवाही का नतीजा. एक साधा सुद्धा माणूस असून दे किंवा श्रीमंत माणूस असून दे, जर त्याच्या गाडीला कधी जरा स्क्रॅच जरी पडलं किंवा कोणतरी येऊन त्याला डॅश मारलं, तर ते माणूस कणी त्या तोंडात फेस यूज पत्र का भांडत बसतो त्या संगत. ह्यो कणी तो त्याच पलटी झालेल्या गाडीवर उभारून रील करलाय. म्हणल्यावर बघा आपली मानसिकता काय आहे. ते अंबानीचा पोरगा असता तर काय केला असता. अंबानीची पोरं तर काय विषय सोडून द्या, त्यांच्याकडे आपले 17-60 लोक आहेत. ही असलीच कधी नाही ते मिळाले की असंच करणार. भावांनो, स्वतःची जोश कमाई आणि बापाची कमाई आपल्याला बरोबर हत्यार वैयक्तिक आणलं होतं. हे बघ, तू बापाच्या जीवावर घे किंवा स्वतः जीवावर घे. जसं तुझी आज गाडी पलटी मारली का नाही, एक दिवस वेळ पलटी मारली की नाही, तुझी लंका लागल्याशिवाय राहणार नाही. माणसाकडे किती पण पैसा येऊन दे, काय येऊन दे, माजायचं नसते. आपली पाय जमिनीवर ठेवायचे असतात. शिव तर काय हवेत सोड, ते रॉकेट घेऊनच पळालाय. काय लोकांची स्वप्न आहेत ती एकी गाडी, आणि तू अशा पलट्या मारून वाट लावायला गाड्यांच्या बुकना करलायस. लाज वाटली पाहिजे, लाज. आपण महाराष्ट्रात राहतोय, आपण तरुण पोरांना कोणता आदर्श द्यायला पाहिजे, आपल्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे हे सांगायचं सोडून ड्रिफ्ट मार, कुठं गार गार गाडी फिरव, धुळात उडव. मागच्या जन्मी काय रोहित शेट्टी होता स्टंट करायला. तर रोहित शेट्टीचा बघता जा स्टंट करायला, पिक्चर मध्ये तर घेईल तुला स्टंटमॅन म्हणून. डॉबरमॅन तोंडाचं पलटी झालोय, काय अडचण नाही, मला बोलणार कोण नाही. बोलणारा कोण नाही म्हणून तू एवढा माज करलाय. जर बोलणारा कोण तर असता का नाही, आतापर्यंत का नाही वल्ल्या बांबून फुगळून काढला असतं तुला. जर ढुंगान असं सुजवून ठेवलं असतं, मग तुला कळालं असतं पैशाची व्हॅल्यू काय असते. कृष्णा सदा साह्यते. पलटी झाली पण खर्चातलं बी नाही आणि गाडी उचलल्या बघा, त्याला म्हणायचं आशीर्वाद. होय, तू महाभारतातला अर्जुनच आहेस नाही. श्रीकृष्ण वाचवायला यायला तुला. श्रीकृष्ण वाचवायला येतील का नाही माहित नाही, पण एक दिवस का नाही तू असं जर वागत राहिलास, 100% यमराज आणि चित्रगुप्त तुझी वहीवर तारीख लिहून येतात का नाही बघ. तिथं मग नरकात जाऊन ड्रिफ्ट मारायचं. वाई वाई वाई. प्रतीक शिंदे साथीदारासोबत हटत त्या प्रतीक शिंदे अरे शेंबड्या, पहिला तू शेंबूड काढायला शिक. अजून झाडभर मिशी उठली नाही तुला आणि एवढी नाटक करायला माज दाखवायला त्या प्रत्येक शिंदे सोबत. काळ तोंड्या, केस कापजा पहिला, बाईच्या वर वाटायलास. ट्रिपल एका जागी तू ट्रिपल छक्का म्हण. मला काय म्हणायचं मी, त्या प्रत्येक शिंदेमुळे कितीतरी पोरं अशी बोंबलच फिराल्यात, फालतू नाद कराल्यात. कुठं गाड्याची ड्रिफ्ट मार. अरे गाडी काय ती आहे, त्याला एकदा सर्व्हिसिंग नेले की 20,000 रुपये खर्च येतोय. बाकीच्या पोराकडे काय पैसे भरले आहेत त्यासारखं बोंबलत फिरायला पाठी म्हणून. चांगलं काहीतरी ज्ञान दे त्यांना, चांगलं काहीतरी शिकव, काहीतरी बिझनेस करायला मदत कर त्यांना. तसलं काही नाही, गाड्यांची वाट लावून टाकणार फॉर्च्युनर सारख्या. अरे मग एवढंच आहे तर मग आता ते हे पण घेऊन टाक, डिफेंडर, त्याची पण वाट लाव. अरे फॉर्च्युनर पलटी झाली, मग लोकांना वाटतं प्रतीक शिंदे मी आला, एवढं लवकर मरतो का. अरे तुला ती हप्तवाली मरू पण देणार नाहीत रे. जर तू मेलास का नाही
तुला आणि तुझ्या गाडीला दोन्ही पण बँकेत घेऊन जातील आणि जमा करतील. हे बघा, हप्ता वसुली झाली म्हणून सगळी. आता लगेच जाऊन स्कॉर्पिओ घेतलाय. अरे काय गरज होती काय? ती काय तुला नावं ठेवणारी पोरं तुझे त्यांच्या चड्डीला झळ लागणार होती काय? त्यांच्या पप्पाच्या चड्डीला झळ लागणार होती काय? तुला पैसे आणून देणार होती स्कॉर्पिओ घे जा म्हणून? स्वतःच पैसे सपणार आहेत ना. परत नंतर घ्यायची गाडी, काय लगेच काय गरज आहे? मोठापणा दाखवायची सवय घाण. म्हणून मी पूर्ण महाराष्ट्र मागं पडलाय असली तुमच्या पोरांसारख्या वागण्यामुळे. एक तर धंदा काय कामधंदा करत नाहीत, बेरोजगार आहेतच, आणि त्यात तुझ्यासारखी भेटलीत की वाटच लागली. मग महाराष्ट्राची तुमच्यासारख्यामुळं वाट लागल्या. जर घ्यायची असती तर दुसरी फॉर्च्युनर घ्यायची. हा, ते दोन्हीचा हप्ता लोड होणार नाही, भराय होणार नाही. एक हप्ता कसं तर भरतोय, दुसरा आणि कुठनं आणू असा नाही विषय. त्यात आणि गाडीचा तर रेट वाढल्यात, ते तुला परवडणार नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. भगवान घ्यायचं आपले हाय शिफ्ट बिफ्ट घ्यायची, फिरवायची, सपला विषय. कशाला ड्रिफ्ट आणि बिफ्ट मारायचं? आणि लागलं ना आता. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावांनो, या व्हिडिओचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला आता व्हिडिओ इथनं कंटिन्यू येणार आहेत, तुम्ही सपोर्ट करा. चला, जय महाराष्ट्र.